श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। तस्मै श्री गुरुदेव नमः। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती दद्वान्तीत गगन सदृश्य तत्वमस्यल दीक्षम एक नित्य विमल मचल सर्वदी साक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरु तन्नमामि। ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कथाटोपीच्यमाला दंडकमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवतार धारक पाहि माम। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होई तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मासुता नमी येली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या कुडी कोण्या जातीत कोणत्या कुडी कोण वर्णाश्रम धर्म कुडी कोणा सही कडेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामी नाता माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची एसी एकुनी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग अविकुल मुकुटवंतंस नमिले कवी कलिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जंगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावाची श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते न पहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात ज्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फडे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा
श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती, होय ज्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माजारी राजाप्पा मोदी यांचे घरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयांचा केला की, त्याज सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणते एके हारी, दोघांसी बैसवनी दोहोवरी, तिसरीवरी आपण बैसले. पाहुनी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दडी वनातून प्रतामरम्मी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिले अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदा ताटका प्रती, जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळ वेढ्यास, बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहलो. तदनंतर वेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथुनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहड, देश हिंडुनी सकड सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासूनी. 12 वर्ष मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राजे येती, परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची जन झाली. दर्शना येता साधुवृंद दिगंबर, लीला विग्रही येती वर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य या जगती, स्वामी शरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझे वास्तव्य करीत, आपा टोळ आले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू, सवे घेऊन स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरनी टोळांसी, मागे परतने भाग पडे, टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वज्जिले सेवकांनी, परिणच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोडाप्पाचे गृहाप्रती, स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती, चोडाप्पा करी आदर. योग यागादिक काही चोडाप्प्याने केले नाही, परी भक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयांची देखून या भक्ती, स्वामी ते भोजन करीती, तेव्हा चोडप्प्याचे चित्ती, आनंद झाला बहुसाड. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोडप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे आदिवरी, दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोडाप्प्याचे गृहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, हे आपुली या नगरात, येती विख्यात पातले. वार्ता एसी एकोन, राव बोलला काय वाणी, गावात येती येवोनी, फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता एकली कानी, हे सत्य तरी येवोनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खुन पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पडून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तये. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली, षोडोपचारी पूजली, स्वामी मूर्ती नृपराये.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय गोडहा.